मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने अहिल्या भीमपर्व कौतुक सन्मान सोहळा सिंधुदुर्ग नगरी आरोस येथे मोठ्या उत्सवाच्या वातावरणात पार पडला। या प्रसंगी सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ सिने अभिनेते सुनील गोडबोले, समृद्धी प्रकाशनचे डॉ. BN खरात, लोकसेवा समाजभूषण पुरस्कार प्राप्त दिनेश उघडे यांनी पत्रकारिता आणि संस्थापक कार्याचा गौरव करीत पत्रकार आणि समता सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर महादेव करडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सन्मान स्वीकारताना महाराष्ट्र पत्रकार भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले जाते। माननीय डॉ. रमाकांत मोतीलाल घोरपडे, रमाकांत मोतीलाल घोरपडे सर, रमाकांत मोतीलाल घोरपडे सर, सर असाल तर प्लीज हात वरती करा। रमाकांत मोतीलाल घोरपडे सर या ठिकाणी उपस्थित नाहीये घोरपडे सर, त्यांचं मनस्वी स्वागत आणि शुभेच्छा। हरेश देव समृद्ध प्रकाशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून गुणवंत कीर्तिवंत व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यानिमित्त या विचार मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी मराठी सृष्टीमध्ये एक आपलं आगळं वेगळं नाव तयार केलं, ते आदरणीय म्हणतात ना, ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येय प्राप्ती होते, ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येय प्राप्त होते। फक्त पंख असून काही फरक पडत नाही मित्रांनो, जिद्दीमुळे उडान मिळते, जिद्दीमुळे उडान मिळते। असेच एक आदर्श सन्माननीय आपले सुनीलजी गोडबोले साहेब, त्याचप्रमाणे विचार मंचावर उपस्थित असलेले संजयजी कोटलेकर, आदरणीय डॉक्टरजी खरबे साहेब, यशवंतराव शेळके साहेब, त्याच्यानंतर दशरथजी शिंगारे साहेब, आणि ज्याने सुंदर असा या ठिकाणी गझलचा आपल्या सर्वांना मोहून टाकलं ते आदरणीय गझल सम्राट अजयजी नाईक। आणि खास करून मला या ठिकाणी एका व्यक्तीचा उल्लेख करायचा वाटतो की ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम केलं, ते आदरणीय आपले खरात सर। म्हणतात ना, कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं, कुणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं, तर अशा लोकसेवेचं हे देणं असतं। असे आपले लोकसेवक असे लोकसेवक आदरणीय आमचे मित्र, ज्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मान सन्मान दिला जातो। आणि मी बघतो की हा कार्यक्रम करणं म्हणजे सोपं नाही, कार्यक्रम करायला काही मेहनत घ्यायला लागते, काही नियोजन करायला लागते, त्यांनाच माहित आहे। म्हणून खास करून मी या ठिकाणी आमच्या खरात सरांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना खरं मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी मला बोलण्यासारखं फार काय, पण 2च मिनिटं दिले, मी एवढंच म्हणू इच्छितो की बघा, एखादी माल आपण जी तयार करतो, ती माल धागा, ती माल जी तयार करत असतो, त्या धाग्यामध्ये जेव्हा अनेक मणी तयार होतात तेव्हा ती माल तयार होते। आणि आपल्या सर्वांना एकत्र करून आदरणीय जे खरंच ते धाग्याच्या रूपाने आपल्याला मण्याच्या रूपाने एकत्र करून या ठिकाणी सुंदर अशी माल निर्माण केली, त्याबद्दल मी त्यांचे खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी आपण सर्वजण महाराष्ट्रातून आले आहात, मला खरोखर आनंद वाटतो की प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये कला तत्पर असतो आणि ते शोधण्याचं काम आदरणीय खरात सर करतात। खरात सरांनी एक अचूक मी या ठिकाणी बघितलं, ज्यांना ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्यांच्यामध्ये काहीतरी एक नवीन ख्याती आहे, काहीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे, आणि असं एक चांगलं काम आपल्या सर्वांना एक काम आदरणीय खरात सर करतात। मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि या